कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 35. बाथरूममधील तो रोमॅन्टिक शॉवर आणि आरवीचा उत्कट स्पर्श. जर तिने चूक केली होती तर त्यामागे काय कारण होतं हे जाणून घ्यायला हवं होतं. कदाचित या मुलीने स्वतःची चूक सुधारली असती. तुम्ही तिला दुसरी कोणतीही शिक्षा देऊ शकले असते. कामावरून काढून टाकू शकले असते. या शहरातून हाकलून लावू शकले असते. पण तुम्ही तर थेट तिचा जीवच घेतला. हे न विचार करता की तिचंही एखादं कुटुंब असेल. या जगात कोणीतरी असेल जे तिच्यासाठी आणि तिच्या आधाराने जगत असेल. तुम्ही एका क्षणातच सगळं संपवून टाकलंत मिस्टर गँगस्टर. असं कसं करू शकता तुम्ही? हे जुनूनचा हा संताप ऐकून आरवीने रागाने दात ओठ खाल्ले आणि जोरात कडाडला. ओ रिअली? तुझी अशी इच्छा आहे की मी तिला चूक सुधारण्याची संधी देऊ? तिने माझ्या खिशातून 500 रुपयाची नोट नव्हती चोरलीये, नाही चोरले जानम, जेणेकरून मी तिला दुसरी संधी देईन. तिने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. जर मला या सगळ्याचा सुगावा लागला नसता तर तू आरामात त्या बेडवर झोपली होतीस आणि ही मुलगी तुझा गळा आवळून कधीच पसार झाली असती. मग माझ्याकडे काय उरलं असतं सांग बरं? मला दुसरी संधी मिळाली असती का तुला परत जिवंत करण्याची? किंवा तुला दुसरी संधी मिळाली असती का स्वतःसाठी लढण्याची? आरवीच्या या प्रश्नाच्या धारदार प्रश्नांवर आता जुनूनकडे मात्र कोणतंच उत्तर नव्हतं. तिला शांत बघून आरवीने एक उपरोधिक हसू आणलं आणि म्हणाला, यापुढे माझ्याशी वाद तेव्हाच घाल जेव्हा माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची ताकद तुझ्या रक्तात असेल. आता गुपचूप वर चल आणि आराम कर. असं म्हणून त्याने तिचा हात पकडला आणि तिला वर खोलीत घेऊन जाऊ लागला. जुनूनने मागे वळून पाहिलं. तिथलं सगळं रक्ताळलेलं दृश्य नोकरांनी साफ केलं होतं. तरीही जुनूनला मात्र भास होत होता की ती दासी अजूनही तिथेच उभी राहून तिच्याकडे रागाने बघते. तिच्या मनात एक अनामिक भीतीच बसली होती. आरवीने तिला खोलीत आणून बेडवर बसवलं आणि म्हणाला, शांतपणे रेस्ट कर. जुनून पटकन उठली आणि म्हणाली, मला कोणताही आराम करायचा नाहीये. आधी मला हे सांगा की तुम्ही सुकूनला परत कधी आणणार आहात? मला तिला भेटायचंय. ती ज्या रीतीने घर सोडून गेलीये ना, मला तिची खूपच काळजी वाटते. प्लीज प्लीज आधी तिला तुम्ही परत आणा ना. तिचं हे बोलणं ऐकून मात्र आरवीचा पारा अजूनच चढला. त्याने कपाळावर हात ठेवला आणि स्वतःचा राग आवरण्यासाठी खोल खोल श्वास घेऊ लागला. त्याला असं खोल श्वास घेताना पाहून जुनून मात्र भीतीने अधिकच आकसली. आरवीने स्वतःला शांत केलं आणि तिच्या जवळ येऊन म्हणाला, हे बघ जानम, मी सुकूनला ब्लॅक मून विलामध्ये परत आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. मी तिला सांगितलं की तिला राहायचं असेल तर ती राहू शकते. पण तिने मला हेच उत्तर दिलं की तिला प्रायश्चित करायचंय. ती शहरापासून खूप लांब एका आश्रमात राहून लोकांची सेवा करणार आहे आणि मला नाही वाटत आपण तिला या चांगल्या गोष्टीपासून रोखलं पाहिजे. ती स्वतःहूनच तिथे गेलीये आणि जेव्हा तिची स्वतःची इच्छा होईल तेव्हा ती परत येईल ना.
पण यापुढे जर तू वारंवार माझ्यासमोर तिचं नाव काढलंस ना जानम, तर लक्षात ठेव, माझा राग खूप भयानक आहे. समोर मग कोणीही का असेना, मी स्वतःवरचा ताबा गमावून बसेन. जुनून मात्र गप्प झाली. आरवीने तिचे खांदे पकडले आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मी जाणतो की हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे, पण एक गोष्ट मात्र कान उघडून ऐकून ठेव. हा आरवी कोणालाही दुसरी संधी आणि माफी कधीच देत नाही. ज्याने एकदा गुन्हा केला त्याची शिक्षा फक्त आणि फक्त मौत आहे. आरवीच्या या डिक्शनरीमध्ये चान्स नावाचा शब्दच अस्तित्वात नाही. उम्मीद आहे तू हे लवकरच समजून घेशील. त्यावर मात्र जुनून काहीच बोलली नाही. आरवीने तिला ओढून आपल्या काळजाशी घट्ट धरलं. जुनूनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे रक्ताळलेलं जग तिच्या सहनशीलतेच्या मात्र पलीकडचं होतं. आरवीने हलकसं हसून तिला स्वतःपासून वेगळं केलं आणि थकलेल्याच आवाजात म्हणाला, माझं एक काम करशील का जानम? मी खूप दमलोय. प्लीज माझ्या कपाटातून एक शर्ट काढून मला बाथरूममध्ये आणून देशील का? जुनूनने त्यावर होकारार्थी मान हलवली. आरवी बाथरूममध्ये गेला आणि जुनून कपाटाकडे वळली. तिने एक पांढरा शर्ट काढला आणि तो घेऊन बाथरूमच्या दारापाशी आली. तिने आरवीला कपडे देण्यासाठी दरवाजा उघडला होता, नॉक केला, पण आतून काहीच आवाज आला नाही. म्हणून जुनूनने सावधपणे दरवाजा थोडासा ढकलला आणि आत डोकावून पाहू लागली, तर समोरच्या शॉवर एरियामध्ये आरवी कुठेच उभा नव्हता. जुनूनने जशी 2 पावले पुढे टाकली तसा मागून आरवीने क्षणात बाथरूमचा दरवाजा बंद केला. आधीच प्रचंड घाबरलेल्या जुनूनने जेव्हा दरवाजा बंद झाल्याचा खटक असा आवाज ऐकला तेव्हा तिने दचकून मागे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. त्या फितूरदासीचा तो रक्ताळलेला चेहरा ती अजूनही विसरू शकली नव्हती. आरवी तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, आधी माझा विचार फक्त शांतपणे शॉवर घेण्याचा होता, पण आत्ता माझा मूड बदललाय. मला आत्ता तुझ्यासोबत एक रोमॅन्टिक शॉवर घ्यायचाय. त्याचं हे बोलणं ऐकून जुनूनचे गाल लाजेने लाल झाले आणि भीतीने गरम झाले. तिच्या मनात एक अजीबच वावटळ निर्माण झालं होतं. एकीकडे चेहऱ्यावर भीती होती, तर दुसरीकडे ती आरवीवरून आपली नजर हटवू शकत नव्हती. आरवी तिच्या अगदी जवळ आला. तिची कंबर आपल्या हातांनी विळख्यात घेतली आणि म्हणाला, तू खूप वाईट आहेस जानम. जेव्हा नवरा थकून भागून घरी येतो ना, तेव्हा बायका त्यांची थकवा दूर करतात, पण तू तर मला उलट राग आणतेस. तुला नाही वाटत का की आत्ता तूच माझा हा राग शांत केला पाहिजेस? तू जो राग आणून माझ्या शरीरात संतापाची उष्णता वाढवली आहेस ना, आत्ता त्याला थोडी ठणक देण्याची जबाबदारी ही तुझीच आहे. आरवीचं हे
मादक बोलणं ऐकून जुनूनने आपली नजर खाली झुकवली आणि अडखळतच म्हणाली, आत्ता तुम्ही शॉवर घ्या, त्यानंतर आपण जेवायला खाली जाऊया. आरवीने तिचं बोलणं मध्येच तोडलं आणि तिच्या ओठांवर नजर खिळवून म्हणाला, जेव्हा समोर तू उभी आहेस तेव्हा जेवण करायची इच्छा कोणाची होईल? माझं मन तर आत्ता तुलाच खाण्याचं होतंय. थोडं खाऊ का तुला? असं म्हणत त्याने आपला अंगठा जुनूनच्या मऊ ओठांवर ठेवला आणि ते ओठ हलकेच कुरवाळू लागला. आरवीच्या त्या मादक स्पर्शाने जुनूनचे ओठ थरथर कापायला लागले होते. ती कशीबशी म्हणाली, मला नाही माहीत तुम्ही कोणत्या भाषेत बोलताय ते. आरवी मंद हसला आणि म्हणाला, तू फक्त मला शांत करण्याचा विचार कर. ती थंड कशी द्यायची ते मी तुला स्वतः शिकवेन. जुनूनने पटकन आपलं तोंड फिरवलं आणि म्हणाली, मला वाटतंय बाहेर कोणीतरी दासी दरवाजा नॉक करते, मी जाऊन बघते. असं म्हणून ती जायला लागली, पण आरवीने झटकन तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे गोल फिरवून तिची पाठ आपल्या छातीशी गच्च लावली. तिचे केस एका बाजूला सारून तो तिच्या गोऱ्या पांढऱ्या मानेवर आणि खांद्यावर आपले ओठ टेकवून हुशारीने किस करू लागला. जुनूनने भीतीने आणि लाजेने आपल्या कपड्यांना मुठीत गच्च आवळलं होतं आणि ती वेगाने श्वास घेऊ लागली. आरवीच्या या एका स्पर्शाने तिच्या संपूर्ण अंगात विजेची लहर धावली होती. आरवी तिच्या मानेवर ओठ टेकवूनच दबक्या आवाजात म्हणाला, बाहेर कोणी दरवाजा ठोठावलाय की नाही याकडे लक्ष देणं सोड आणि फक्त माझ्यावर फोकस कर जानम. कारण माझ्या शरीरात सध्या रोमॅन्सच्या व्हिटॅमिन्सची खूपच मोठी कमतरता मला निर्माण झालीये. आता जर तू मला ते दिलं नाहीस तर कदाचित आरवीचा जीवच जाईल. आरवीने जीव जाण्याची भाषा करताच जुनूनचा श्वास जणू नळीतच अडकला. तिने तातडीने मागे वळून आरवीकडे पाहिलं आणि भीतीपोटी आरवीचा आपला नाजूक हात थेट त्याच्या ओठांवर ठेवला. आरवी अत्यंत तीव्र आणि उत्कट नजरेने तिच्याकडे बघत होता. त्याने हळूहळू जुनूनचा हात खाली केला आणि तिच्या ओठांच्या दिशेने झुकला. पुढच्या क्षणी त्या दोघांचे ओठ एकमेकांत मिसळले आणि आरवी अत्यंत वेड्यासारखा पॅशनेटली तिला किस करू लागला. जुनूनचे हात आता आरवीच्या उघड्या छातीवर स्थिरावले होते आणि तिचे उष्ण श्वास आरवीच्या श्वासांमध्ये विरघळत जात होते. बाथरूममधील त्या पाण्याचा शॉवर सुरू होण्याआधीच तिथे प्रेमाचा एक महाभयंकर बहर आला होता. आत्ता बाथरूममधील या रोमॅन्टिक वादळानंतर आरवी समोर सुकूनच्या मर्डरचा तो व्हिडिओ कसा येणार? आणि जेव्हा जुनूनला आरवीचा खरा क्रूर चेहरा समजेल तेव्हा नक्की काय होईल? पुढील भागात ते सर्व नक्कीच पहा.
कथा वाचल्याबद्दल धन्यवाद. कृपया पुढील भागांसाठी आणि आपल्या या गँगस्टरच्या या अघोरी प्रेमाच्या प्रवासासाठी लाईक, कमेंट आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. लवकरच भेटू एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. आणि ज्यांनी पाठीमागचे भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा. पहिल्या भागापासून ही कथा पूर्णपणे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर ज्यांनी वाचले नाहीत त्यांनी नक्की वाचा. आणि प्लीज यूट्यूबला रिक्वेस्ट करा आपला चॅनल लवकर मोनेटाईज व्हावा. कारण हा पूर्णतः मी स्वतः करते. मी पहिले जुने सर्व व्हिडिओ डिलीट करून पूर्णतः नवीन कष्ट घेतलेले आहेत. तर प्लीज